हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सकाळी सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही चाललोय. कुठे चाललोय? यू डोंट हॅव टू टेल दॅट. आणि आम्ही खूप लवकर निघालो होतो, तर त्यामुळे रस्त्यावर खूप अंधार होता. फायनली आता सनराईज झालंय आणि थोडं उजेड पण झालंय रोडवर. कसं वाटतंय? डोळ्यांना जरा रिलीफ भेटली ना ते, का नाही तर सारखी लाईट डोळ्यांना त्रास होतो. आणि मी इथे मस्त त्यांचे उगवते सूर्यासोबत शॉट घेत होते. आणि मग आम्हाला मस्त भीमाशंकरची पार्टी पण लागली. आणि भीमाशंकरला जाताना खूप जास्त घाट आहे, तर रस्ता एवढा वळणावळणाचा रस्ता आहे ना, बघून असं एकदम चक्कर आल्यासारखं होत होतं. आणि मध्येच आपल्याला भीमाशंकर अभयारण्य पण लागतं, पण तिथे थांबायची पण हिंमत होत नाही, कारण तिथे प्राणीपासून असू शकतं की खूप मोठं अभयारण्य आहे. पण ते खूप छान दिसत होतं तिथून जायला. पोचलो आता आम्ही. आणि पुण्यातून निघल्यापासून सायलीला भूक लागलेली होती. तर मला रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या खाण्याची सवय. आणि तेव्हापासून तिला मी म्हणत होतो 4ला उठले तर भूक लागणारच ना. की आपण नाश्त्याला थांबू, पण तिला खोटं बोलतात. सी जास्तच खोल आहे. खोल म्हणजे जिथून आपण एंट्रन्स करतो त्याच्या एकदम खाली यायला लागतं. म्हणली खाली जर जायचं काही मग आम्ही मस्त फुलं आणि बेलपत्र ते घेतलं की देवाची पूजा करायला. आणि मग आम्ही लागलो दर्शन रांगेत, जे की कमीच होती, म्हणजे एवढी पण गर्दी नव्हती. मंदिराच्या लाईन मध्ये थांबलो आम्ही आता. एकदम खूप सारी गर्दी. लई टाइम लागतो, लई. एवढा पण नाहीये. स्टील आम्ही खूप लवकर आलोय, तरी एवढी पण गर्दी नाही. फोटो नाव मॅडम जी को. आता आमचं दर्शन होऊन आम्ही बाहेर निघालोय, पण ना रिटर्न जायला. खूप छान आहे मंदिराचा परिसर. आलो ना तेव्हा लाईन इथं होती. आता ही लाईन बघितली का केवढी झाली. लई मोठी लाईन लागली आता. हे पेढे इथंच बनता म्हणून आम्ही इथून घेतो. आम्ही याच्यातून कुठलं चांगलं दिसते कळत नाही, पण मला एक घ्यायचंय. कुठलं घ्यायचं? छोटा 80 रुपये. तू सांग तुला घ्यायचं, मला नाही घ्यायचं. आणि मग आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला, कारण की खूप भूक लागली होती वरती येऊन. नाश्ता डन. आता काय नेक्स्ट? घरी. दर्शन ते झालंय. आम्ही मंदिरापासून एक 500 मीटर गाडी दूर लावली होती आणि पायी गेलो होतो, कारण तिथं पार्किंगला जागा नाही जवळ. तिथे गाडी लावली होती आम्ही. आमचं दर्शन आणि ते होऊन किती वाजता रिटर्न फिरतोय आपण? 10:30 वाजता. आम्ही घरून निघालो तो 5:30ला. 5ला. हा म्हणजे सायली तशी 4 वाजता उठलेली. 4ला उठलेली. 4ला उठून आवरून मग आम्ही 5:30ला निघालो होतो. आणि फायनली आमचे मस्त दर्शन होऊन आम्ही आता पुन्हा रिटर्न घरी चाललोय. गेल्या 2 वर्षापासून आम्हाला दोघांना यायचं होतं भीमाशंकरला, पण त्याचा मुहूर्तच येत नव्हता. कारण सायली खूप इच्छुक होती.
आणि मग रिटर्न जाताना मध्येच मला एक खूप सुंदर स्पॉट भेटला होता, जिथे की खूप असे सुंदर फुलं पण होते आणि फोटो पण खूप छान येत होते. मग मी तिथे थोडे फोटो काढले. लंचसाठी थांबलोय आम्ही आता. काय म्हणली? लंचसाठी थांबलोय म्हणजे. यस, गाडी दगडावर उभी आहे, थोडी मागं घ्यावा लागेल. ठीक आहे. हे हॉटेल आहे जिथं आम्ही आता लंच करणार आहे. मी आता हे ऑर्डर देत आहे, म्हणजे बघताय की काय ऑर्डर करायचंय. काय ऑर्डर करायचंय? व्हेज मंचुरियन. मंचुरियन नाही, दुसरं करा. मंचुरियन सोडून पनीर खायचंय. काय खायचं? नो पनीर. मग पत्ताकोबी. नो आणि मग असं जेवण करून मस्त आम्ही घरी जायला निघालो. आणि मी गाडीत झोपून गेले, तर मग त्यानंतर मी काही शूट नाही केलं.